अध्याय 4 श्लोक 5 बघतोय. श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन नान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. श्री भगवान म्हणाले, हे परंतप अर्जुना, 4 जुनामध्ये संधी आहे, च अर्जुन, हे परंतप, हे अर्जुना, मे जन्मानी बहूनि व्यतीतानि, मे म्हणजे माझे जन्म आणि तुझे जन्म, तव च अर्जुन, तव म्हणजे तुझे, मे म्हणजे माझे आणि तुझे जन्म, पुष्कळ जन्म, बहूनि जन्मानी पुष्कळ जन्म, व्यतीतानी झालेले आहेत. तानी अहम, संधी आहे तिथे तान्यहम मध्ये, तानी अहम त्या सगळ्यांना, अहम वेद मी जाणतो, सर्वाणी म्हणजे या सगळ्याला मी जाणतो, पण न त्वं वेत्थ तू मात्र हे जाणीत नाहीस. भगवान म्हणतात आहेत की मला माझे जन्म झालेले आठवतात आहेत, तुला ते स्मरत नाहीत. कारण अर्जुनाची दृष्टी कशी होती, स्थूल शरीराप्रती आहे. आणि भगवंतांना म्हणायचंय की तुझ्या बुद्धीवर अज्ञानाचं आवरण असल्यामुळे तुला त्या जन्मांचं स्मरण नाही. तुला तरी या देहाने केलेल्या सर्व कर्मांचं स्मरण नाही, मग पूर्वजन्माचं स्मरण कसं असेल? म्हणजे या देहाने आता काही वर्षापूर्वी, काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी जर काही केलेलं असेल त्याचं सुद्धा तुला सगळं स्मरण नाही, मग पूर्वजन्माचं स्मरण कसं असणार आहे? माझ्या ठिकाणी अज्ञान नसल्यामुळे मी ते सर्व जन्म यथार्थतेने आणि प्रत्यक्षपणे जाणत आहे. खरं तर अर्जुन काही सामान्य मनुष्य नव्हता, तो सुद्धा परंतप, श्रेष्ठ तप करणारा असा होता. हाही अर्थ परंतपचा आहे. गुडाकेश, निद्रेवर ताबा असलेला होता, शिवाय ईश्वराचा परमभक्त होता. असाधारण अशा योग्यतेचा तो पुरुष होता अर्जुन. तरी सुद्धा पूर्वजन्माचं ज्ञान होण्याजोगी निर्मल बुद्धी त्याला प्राप्त झाली नव्हती. बुद्धीच्या ठिकाणी मल राहिल्यामुळे त्याची बुद्धी स्थूल होती. त्यामुळेच स्थूल शरीराच्या पलीकडे पाहायला अर्जुन असमर्थ होता. बघा ना, रात्री आपण झोपून सकाळी उठल्यानंतर आपल्याला सुद्धा सामान्याना कितीतरी गोष्टी आपल्या स्मरणातून नाहीशा झालेल्या असतात. महानिद्रेतून म्हणजे मृत्यूनंतर जर पुन्हा जन्म, म्हणजे महानिद्रेतून उठल्यानंतर पुन्हा जर जन्म मिळाला तर मागच्या जन्माचं काहीच आठवत नाही. कसं आठवेल? सर्व गोष्टींचं विस्मरण होणं स्वाभाविक आहे. हो, 2 चैतन्यमय जीवांची जबरदस्त जर इच्छा असेल तर मग मात्र दुरानुभूतीनी, म्हणजे ज्याला टेलिपॅथी आपण म्हणतो, टेलिपॅथी, त्यांनी एकमेकांना बघताच किंवा आठवणींमध्ये सुद्धा व्याकुळता येते. आणि मग अचानक एखादी व्यक्ती खूप वर्षापासून जणू की आपण हिला ओळखतोय असं वाटतं आणि ती समोर येते, आणि मग आपली तिच्याशी उगीच वेवलेंथ जुळलेली असते. कोण कशी अचानक येते आणि आपल्याला वाटतं हा कोणीतरी आपण पूर्वी बघितलेला आहे, याच्याशी आपला खूप काहीतरी संबंध असावा, असं काहीतरी फक्त वाटत असतं आपल्याला. म्हणजे कोणाची तीव्रतेने आठवण व्हावी आणि ती व्यक्ती अवचित भेटावी आणि योग्य ती तीव्र वासना, याच्यातूनच ते सगळं होत असावं. वासना शेष असल्या कीच मग जीव जन्म घेतो, पण मागचं सगळं काही आठवत नाही, आठवू शकतच नाही सामान्यांना. अंतःकरणामध्ये नाशवान पदार्थांचं महत्व, आकर्षण असतं आणि याच कारणामुळे मनुष्याचं ज्ञान सुद्धा विकसित होत नाही. मनुष्य कामनांच्या पूर्तीसाठीच रात्रंदिवस प्रयत्नशील राहतो, कामनेमुळे भानरहित होतो आणि म्हणूनच मनुष्याला अनेक जन्मांचं ज्ञान तर दूरच, वर्तमान कर्तव्याचं सुद्धा त्याला ज्ञान राहत नाही. तेच अर्जुनाचं झालेलं आहे. आता भगवंता आपले जे अवतार रहस्य आहे ते प्रगट करण्यासाठी प्रथम आपल्या सर्वज्ञतेचे इथं दिग्दर्शन करतायत की बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद. तुझे आणि माझे भरपूर जन्म या आधी होऊन गेले आहेत, पण त्या सगळ्याला मी जाणतो, तू मात्र जाणत नाही. तान्यहं वेद याचा अर्थ आणखी असा आहे की पूर्वी ऋषी मुनी
जे योगशास्त्राला जाणत असत त्यांना जातिस्मर या सिद्धीने ज्ञान मिळवता यायचे. कोणती सिद्धी होती? जातिस्मर या सिद्धीने. साधनेने ते सिद्ध होते. त्यामुळे वृत्ती इतकी प्रखर होत असे की जिथे त्यांची वृत्ती ते लावत तेथील ज्ञान त्यांना सहज होत असे. अर्थात काही मर्यादेपर्यंत. त्यांना पूर्वीचे जन्म स्मरत असत ऋषीमुनींना. मग भगवान तर युक्त योगी असे म्हटला जात. जो साधनेशिवाय सिद्ध आहे असे भगवान. साधनेची सुद्धा त्यांना गरज नाही. युक्त योगी होते, नित्य योगी आहे ते. त्यांना हे भूत भविष्य वर्तमान या सगळ्याचं ज्ञान अखंड असतंच. त्यांच्या अखंड ज्ञानामध्ये हे सगळं असतंच. संपूर्ण देश काल वस्तू व्यक्ती परिस्थिती आदींमध्ये पूर्ण रूपाने त्यांच्यात विद्यमान असतील. 10व्या अध्यायात म्हटलंच आहे, एकांशेनं, एका भागात, केवळ एका अंश भागामध्ये सगळं आहे माझ्या. हे सगळे हे मग इथे म्हणूनच ते म्हणतात की तानि सर्वाणि अहम वेद न त्वं परंतप. मी मात्र सगळ्याला जाणतोय पण तू मात्र हे जाणू शकत नाहीस. या भगवंताच्या वचनाने साधकांना विशेष आनंद व्हायला हवा की आम्ही भगवंताच्या जाणण्यामध्ये आहोत. भगवंत म्हणालेत ना, आम्हाला मी सगळ्याला जाणतो. मग आपणही भगवंताच्या जाणण्यामध्ये आहोतच. म्हणजेच भगवंताचं आमच्यावर लक्ष आहे हा विश्वास आपण ठेवावा. भगवंत आमच्याकडे बघतोय हा विश्वास असला, हा विश्वास जणू काही या श्लोकातून आपल्याला मिळतोय. पुढच्या श्लोकात भगवंत आणखीन काय म्हणतात तो श्लोक पुढे बघूया. अध्याय 4 श्लोक 6 बघतोय आपण. अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. अजः अपि, मी अजन्मा असून सुद्धा. अजः म्हणजे अजन्मा. सन इथे संधी आहे, सत म्हणजे अजः अपि सत न अव्ययात्मा, पुन्हा अव्ययात्मा असा अर्थ तिथे संधी आहे. अविनाशी स्वरूपाचा असूनही, मी अजन्मा असून अविनाशी स्वरूपाचा असूनही भूतानाम ईश्वरः अपि सन, भूतांचा म्हणजे सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर असूनही, अपि अपि जिथे आलाय तिथे असून सुद्धा असा अर्थ घ्यायचा. असूनही स्वाम प्रकृतीम, प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय, संधी आहे तिथे, मग अर्धा होऊन जाईल स्वाम जवळचा. स्वाम प्रकृती म्हणजे स्वतःच्या प्रकृतीला अधीन करून, अधिष्ठायाचा अर्थ आहे अधीन करून. संभवामी आत्ममायया, संधी आहे तिथे पण. संभवामी म्हणजे मी प्रगट होतो. कसा? तर आत्ममायया म्हणजे माझ्या आपल्या योगमायेने मी प्रगट होतो. मी अजन्मा आहे, अविनाशी आहे, सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर असूनही, सन अपि जिथे जिथे आले तिथे असं असून सुद्धा मी माझ्या प्रकृतीला अधीन करून योगमायेने मी प्रगट होतो. हा 6वा श्लोक. यामध्ये 6 गोष्टींचं वर्णन आलेलं आहे. पहिलं म्हणजे भगवंत म्हणतात ते मी अज आहे, अव्यय आहे, ईश्वर आहे. या 3 गोष्टी भगवंताच्या आहेत. आणि प्रकृती आणि योगमाया या 2 गोष्टी भगवंताच्या शक्तीच्या आहेत. आणि एक गोष्ट भगवंताच्या प्रगट होण्याची आहे. इतक्या 6 गोष्टी सांगितल्या आहेत. अजय आहे, अव्यय, ईश्वर आहे या 3 गोष्टी स्वतः भगवंताच्या आहेत. प्रकृती आणि योगमाया या भगवंताच्या शक्तीच्या आहेत. आणि भगवंताच्या प्रगट होण्याची आणखीन एक गोष्ट इथे सांगितलेली आहे. 10व्या अध्यायातली 3ऱ्या श्लोकामध्ये म्हटलंय की अज यह माम अजम अनादिम वेत्ती सह सर्व पापैहि प्रमुच्यते. जो माझ्या या अज अनादि रूपाला जाणतो तो सर्व पापातून मुक्त होतो. 10व्या अध्यायात म्हटलं 3ऱ्या श्लोकात. 7व्या अध्यायातल्या 25व्या श्लोकात सुद्धा म्हटलंय मूढः अयम अव्ययम न अभिजानाति. हा जो मूढ आहे हा मला मी अव्यय असं जाणीत नाही. 9व्या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकातही तेच म्हटलंय अव्ययम ज्ञात्वा अनन्य मनसा भजंती. मी अविनाशी अशा मला जाणून हे लोक जे असतात ते जे साधक जे
माझ्या मार्गाने येणारे असतात ते अनन्य मनसा भजंती, मला अनन्य मनाने बसतात. अशा प्रकारे 10व्या अध्यायात, 7व्या अध्यायात आणि 9व्या अध्यायात पण यांच्या या अज अव्यय अशा रूपाबद्दलचा उल्लेख पुढे आलेलाच आहे. ईश्वर स्वरूपाविषयी जे सांगितलंय त्यांनी आता की मी भूतानाम ईश्वर अपि, पहिल्या ओळीत जो शेवटचा शब्द म्हटलाय तेच 5व्या अध्यायात पण 39व्या श्लोकात येणार आहे आपल्याला की भोक्तारै यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम. असे हे सगळे मला सुहृद सर्वभूतांचा ईश्वर सर्व लोक महेश्वर असं जाणतात. माम ज्ञात्वा शांतिमुच्यती, शांतीला प्राप्त करून घेतात. 9व्या अध्यायात पण 11व्या श्लोकामध्ये न जाणण्याविषयी म्हटलंय की जे मला असं जाणत नाही, मम भूतमहेश्वरम परम भावम अजानंतः, जे माझ्या या भूतमहेश्वर भावाला जाणत नाही, माझ्या या अज अव्यय ईश्वराविषयी जाणत नाहीत, असा सुद्धा उल्लेख तिथे आलेला आहे. ते सगळे कसे आहेत? मूढ आहेत अशा अर्थाने. मी अजन्मा असूनही प्रगट होतो, जरी अज म्हणतोय तरी पण मी प्रगट होतो. अविनाशी आहे मी, अव्यय म्हणजे अविनाशी, अविनाशी आहे असं असूनही अंतर्धान होतो, प्रगटही होतो. या माझ्या सगळ्या कशा आहेत? अलौकिक लीला आहेत. हे प्रभूला इथे सांगायचंय. संपूर्ण प्राणी जन्मापूर्वी अप्रगट असतात, दिसत नाही सगळे प्राणी, म्हणजेच अव्यक्त असतात. आणि मध्ये व्यक्त जरी झाले, हा श्लोक आपल्याला 2व्या अध्यायात आलेला आहे. आधी अव्यक्त असतात जन्मापूर्वी, मध्ये व्यक्त होतात आणि मग मृत्यूनंतर सुद्धा अप्रगट होतात, म्हणजेच अव्यक्त होतात सगळे प्राणी. मात्र केवळ मध्ये दिसतात, व्यक्त होतात. परंतु भगवान मात्र सूर्याप्रमाणे सदा सर्व काळ प्रगट असतात. ते कधीही अप्रगट, अव्यक्त, पुन्हा प्रगट, पुन्हा अव्यक्त असं नसतं, ते नेहमी असतात. म्हणून सदा सर्व काळ ते जसा सूर्य आहे त्याप्रमाणे जणू काही ते असतात. आणि असतानंतर सुद्धा जसा सूर्य असतानंतर आपल्याला वाटतं की नाही आपण तो असतोच, तसा असतानंतर सुद्धा प्रलय काळानंतर सुद्धा भगवंत असतातच. अर्थात सूर्य तर सदा सर्व काळ राहतो, परंतु निरनिराळ्या ठिकाणी पृथ्वीवरील लोकांना स्थान विशेषामुळे त्याचा उदय आणि त्याचा अस्त होणं दिसत असतं. सगळीकडे सदा तो असतोच, फक्त परिस्थितीनुसार, वेळ काळानुसार. काही ठिकाणी आता अस्त झालेला असेल तर तिथे उदय झालेला असतो त्या भागात, त्या देशात, आणि तिथे अस्त झाला असेल तेव्हा आपल्याकडे उदय झालेला दिसतो. सूर्याच्या बाबतीत स्थान विशेषामुळे हे सगळं दिसतं. तसंच भगवंताचं प्रगट होणं, अंतर्धान होणं लोकांच्या दृष्टीतून आहे. वास्तविक भगवान तर तिथे नित्य असतातच. दुसरे जीव कर्माने परतंत्र होऊन जन्म घेतात. भगवंताचा जन्म स्वतःच्या योगमायेने होतो, स्वतःच्या योगमायेने ते प्रगट होतात. कर्माच्या बंधनाने वगैरे त्यांना जन्म मृत्यू वगैरे असे फेरे काहीही नसतात, ते नित्य असतातच. फक्त जेव्हा अवताराची वेळ येते तेव्हा ते आपल्या शक्तीद्वारा योगमायेने प्रगट होतात. भूतानाम ईश्वरोऽपि सन्, आणखीन एक म्हटलेलं आहे की संपूर्ण प्राणी मात्रांचं एकमात्र ईश्वर महान शासक असून सुद्धा भगवान अवताराच्या वेळी अत्यंत लहान बालक होतात. बालक झाले तरी त्यांच्या ईश्वर भावामध्ये काहीही उणीव होत नाही. प्रकृतीम स्वामधिष्ठाय, प्रकृती भगवंताची शक्ती आहे आणि त्या शक्तीला अधिष्ठित करून, अधीन करून, म्हणजे स्वतःला वश करून भगवान प्रगट होतात. जोपर्यंत आपल्या शक्तीसह ते प्रगट होत नाहीत तोपर्यंत ते सदा असले तरी पण आपल्याला दिसत नाही. जेव्हा प्रगट होतात तेव्हा प्राणी मात्रांना दिसतात. अजह अव्यय जे म्हटलंय, आणि भूतानाम ईश्वर अपि सन्, मी सगळं हे असून सुद्धा माझ्या प्रकृतीला अधिष्ठित करून, अधीन करून मी योगमायेने प्रगट होतो. जसं अग्नीच्या ठिकाणी प्रकाशिका आणि दाहिका शक्ती असते. प्रकाशिका शक्ती तमस म्हणजे दूर करून प्रकाश करते, अंधार दूर करते प्रकाशिका शक्ती, आणि प्रकाश दाखवते, दिसतो आपल्याला, भय घालवतं आपले अंधाराचं. दाहिका शक्ती काय करते? दाहिका शक्ती अग्नीमधली ती जाळते, वस्तूला शिजवते
तसेच थंडीही दूर करते. या दोन्ही शक्ती अग्नीमध्ये भिन्न नाहीत आणि अभिन्नही नाहीत. या दोन्ही शक्ती त्या अग्नीमध्ये आहेतच. या दोन्हीही भिन्न नाहीत आणि अभिन्नही नाहीत. आता भिन्न यामुळे नाही, कसं? तर अग्निरूपच शक्ती आहे. आणि अभिन्न यामुळे नाही की अग्नी असताना सुद्धा मंत्र, औषध इत्यादींनी अग्नीची दाहकता शक्ती कुंठित केली जाऊ शकते. ही जी दाहक शक्ती अग्नीची, ही मंत्रांनी, औषधांनी कुंठित केली जाऊ शकते. म्हणजेच ती भिन्नही नाही आणि अभिन्नही नाही. ती अग्निरूपच शक्ती आहे. ती अग्नीच्याच त्या दोन्ही शक्ती आहेत, प्रकाशिका आणि दाहिका. पण भगवंताची जी शक्ती आहे ती भिन्न आणि अभिन्न दोन्हीही म्हणू शकत नाही आपण. भगवंत सामान्य ठिकाणी राहत असले तरीही कोणतेही काम करीत नाही. न करता सुद्धा त्यांची सगळी कामं होत असतात. भगवंत आपल्या दिव्य शक्तीद्वारा सर्व काही करतात. दिसत नाहीत, पण सगळं काही भगवंत आपल्या दिव्य शक्तीद्वारा करीतच असतात. त्यांच्या लीला इतक्या विचित्र आणि अलौकिक असतात की त्यांचे श्रवण करून, गायन करून, स्मरण करून सुद्धा जीव पवित्र होऊन आपला उद्धार करून घेऊ शकतो. त्याच्या शक्ती अनंत आहेत, अपार आहेत आणि त्या दिव्य शक्तीमध्ये ऐश्वर्यही आहे आणि माधुर्यही आहे. पुढे आणखीन याच्याबद्दलच थोडंसं बघू. अध्याय 4 आपण 6वा श्लोक बघतोय. त्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण उल्लेख केला होता की याच्या शक्ती, भगवंताच्या शक्ती अनंत आहेत, अपार आहेत आणि त्या दिव्य शक्तीमध्ये ऐश्वर्यही आहे आणि माधुर्यही आहे. माधुर्य शक्तीमध्ये ते ऐश्वर्याला विसरून जातात. भगवंताला सुद्धा मोहित करणाऱ्या या माधुर्य शक्तीमध्ये एक मधुरता असते, गोडी असते. जेव्हा गोपाळांबरोबर खेळत तेव्हा ऐश्वर्य शक्ती प्रगट न करता माधुर्य शक्ती प्रगट करीत असत आणि म्हणून खेळ रंगत असे गोपाळांच्या बरोबरचा. कधी कुठे मित्र रूपानी, कुठे पुत्र रूपानी, कधी पती रूपानी प्रगट होत. पण त्यात सुद्धा एक अवीट प्रेम असे, मधुरता विलक्षण असे. ही त्यांची माधुर्य शक्ती होती. भक्तांच्या भावानुसार त्यांना आनंद देण्यासाठी भगवंत प्रगट होत असत. पण ज्यावेळी गोपाळांची वासरे ब्रह्मदेव घेऊन गेलेत तेव्हा भगवंतांनी आपली ऐश्वर्य शक्ती प्रगट करून ती वासरे पुन्हा गोपाळांच्याकडे घेऊन आलेत. सौंदर्य शक्तीही होती भगवंतामध्ये, ज्याने स्त्रिया आकृष्ट होत असत. भगवंताचं रूप पाहताच सगळे मोहित होऊन जात असत. पण त्यात कुठेही व्यभिचार नसे. संपूर्ण सृष्टीमध्ये कोणाचेही रूप त्यांच्या रूपासारखे नाहीत. सर्व ज्ञानी, योगी, प्रेमी, विरक्त, मूर्ख, अज्ञानी, असुर सर्वांचं मन जे आकृष्ट करतात ते भगवंताचं दिव्य सौंदर्य. यामुळे ते सगळे आकृष्ट होतात भगवंताच्या दिव्य सौंदर्याने. संभवामी आत्ममायया हा जो मागच्या श्लोकातला 6व्या श्लोकातला शब्द शेवटचा राहिलाय त्याचा अर्थ बघू की प्रकृतीला स्वीकारून प्रगट होतात ते प्राणी मात्रांचं कल्याण करण्यासाठी. जसं एखादा मोठा विद्वान एखाद्या बालकाला वर्णमाला शिकवित असेल तर तो बालकाचा हात धरून त्याच्याकडून अ आ इ क ख ग लिहून घेतो. मुखाने तसं उच्चारण पण करतो. परंतु याचा अर्थ असा आहे का की त्या विद्वानाला काही येत नाही म्हणून तो शिकतोय आणि उच्चारतोय? तर नाही. तो त्या बालकाच्या स्थितीमध्ये येऊन त्या बालकाला शिकवतो, ज्यामुळे बालक सुगमतेने शिकू शकेल. त्याच्या बोबड्या बोलात किंवा त्याला जसं समजेल याच्यात विद्वान बालकाशी बोलून त्याच्याकडनं ते सगळं करून घेतो. वर्णमाला पूर्ण शिकवतो, पुन्हा अनेक पुढे पुढे ज्ञान देत जातो विद्वान. तसंच अनंत ब्रह्मांड नायक भगवान आम्हा लोकांच्या परिवारात येऊन आमच्या समोर येतात. आमच्यासारखे होऊन आम्हाला शिक्षण देतात. प्रकृतीला स्वीकारून प्रगट झालेले भगवान त्यांना जाणता आलं पाहिजे. अन्यथा आपल्याला कळत नाही की हा अवतार आहे, अवतारी पुरुष आहे, परंतु ते जाणता आलं पाहिजे. अन्यथा या अवतारी भगवंताचा द्वेष करणारे जसे रावण आहे, कंस होते, दुर्योधनादी होते, शिशुपाल इत्यादींसारखे होते, अखेरीस
भगवंताचा द्वेष केलेल्या अशा या अवतारी भगवंताचा द्वेष केल्यामुळेच स्वतःचा विनाश ओढवून घेतला. भगवंताचा अवतार मात्र सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन करण्यासाठीच आहे. जरी ते अज अव्यय ईश्वर असले तरी सुद्धा पुन्हा पुन्हा अवतार घेतच असत. या अर्थाचाच एक श्लोक आता पुढे आलेला आहे. तो श्लोक पुढे बघूया.